गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झाले ते. मित्रांनो, काल रात्री US मार्केट हे पुन्हा ग्रीनमध्ये क्लोज झालं. त्याच्यामागे बेसिकली रिझन आहे ते म्हणजेच USचा जो GDP डेटा आलेला आहे तर तो बेटर दॅन एक्सपेक्टेड आलेला आहे आणि त्यामुळे तिथे इकॉनॉमी व्यवस्थित आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. परंतु माझं स्ट्रॉंग गट फिलिंग असं आहे की हा जो डेटा आहे तर हा मॅनिप्युलेटेड आहे हे लक्षात घ्या. त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे ते म्हणजे ट्रम्प. कारण ट्रम्प काहीही करू शकतात हे आपण पाहिलेलं आहे. मॅनिप्युलेशन करण्यामध्ये तर ते नंबर 1 आहेत. जसं की आपण आत्ता जस्ट पाहिलं असेल काही दिवसांपूर्वी एप्स्टीन फाईल्स रिलीज करण्यात आल्या. त्यांच्यावरती प्रेशर होतं की एप्स्टीन फाईल रिलीज कराव्यात. परंतु असं सांगण्यात येतं आहे की त्यामध्ये ट्रम्पचे जे आपण काय म्हणू शकतो की अनवॉन्टेड फोटोज होते की जे बाहेर आले असते तर कदाचित त्यांना फार त्रास झाला असता ॲज अ US प्रेसिडेंट म्हणून. तर ते फोटोज त्यातनं गायब आहेत आणि बाकी सगळ्यांचे फोटोज रिलीज करण्यात आलेले आहेत. म्हणजेच काय की स्वतःला वाचवण्यासाठी ट्रम्प काहीही करू शकतात हे त्यातनं दिसून येतं. आणि इथून मागच्याही डेटामध्ये आपण पाहिलेलं आहे की शटडाऊनमध्ये US गव्हर्नमेंट शटडाऊनमध्ये जो काही डेटा रिलीज होणार होता त्यातला बराचसा डेटा रिलीज झालेला नाही आहे किंवा करण्यात आलेला नाही आहे. म्हणजेच काय की USच्या प्रशासनावरती ट्रम्पचा खूप जास्त होल्ड आहे आणि खूप जास्त प्रेशर आहे. आणि त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की की जो काही GDP डेटा आहे किंवा येणाराही जो काही भविष्यातील डेटा असेल तर त्याला आपल्याला US मार्केटसुद्धा फार जास्त पॉझिटिव्हली रिॲक्ट करताना पाहायला भेटत नाही आहे. का? तर तिथल्याही लोकांना कदाचित हे खूप जास्त मोठमोठ्या इन्व्हेस्टर्सना माहीत आहे की डेटा मॅनिप्युलेटेड आहे. जनरली USमध्ये असं कधी होत नव्हतं. बाकीच्या म्हणजे इंडियन डेटामध्ये असतो झोलझाल हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु USमध्ये शक्यतो असं केलं जात नव्हतं. परंतु आता होत आहे, त्याला काय करणार. तर हा झाला पहिला मुद्दा. आता त्यामुळे US मार्केट थोडंसं ग्रीनमध्ये क्लोज आहे, नो डाऊट. त्यामुळे आजचा जर आपण ग्लोबल सिनेरिओ पाहिला तर ग्लोबल सिनेरिओ मोस्टली पॉझिटिव्ह आहे. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 30 ते 40 पॉईंट गॅप अप ओपन होईल. म्हणजेच काय की कालचा हाय काय अजून तरी मार्केट म्हणजे कालच्या हायच्या वरती ओपन होतं अशातला काही प्रकार नाही. ऑलमोस्ट तिथेच आसपास ओपन होतं आहे. त्यामुळे मार्केट सकाळ सकाळ फर्स्ट हाफमध्ये हाय ब्रेक करणार का की तिथनं पुन्हा सेलिंग येणार हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. ती म्हणजे काय की जो काही ॲट द मनी स्ट्रॅडल आहे तर त्यामध्ये सगळ्यात जास्त स्ट्रॅडल जो आहे तो सेल झालेला आहे तो आहे 26,200चा. आणि त्यामध्ये जर आपण कंबाईन प्रीमियम पाहिला कॉल आणि पुटचा तर तो आहे साधारण ₹200च्या आसपास. म्हणजेच काय की ॲट द मनी स्ट्रॅडलपासनं आयदर 200 पॉईंट डाऊन आयदर 200 पॉईंट अप या ठिकाणी मार्केट मोस्टली ट्रेड करू शकतं विथ लो व्होलॅटिलिटी. का? कारण FIs आता सुट्टीवरती गेलेले आहेत आणि खूप जास्त ॲक्शन मार्केटमध्ये काही पाहायला आपल्याला मिळणार नाही आहे. त्यामुळे म्हणजेच काय जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर डाऊन साईडला 26,000 अप साईडला 26,400 या रेंजमध्ये मार्केट राहण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु त्या दरम्यान स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जी आहे तर ती नक्कीच चालू राहील. आता हे जर आपण सगळं पाहिलं तर आपल्याला मार्केट आपण काय म्हणू शकतो पॉझिटिव्ह बायसमध्ये ट्रेड करताना दिसेल विथ लो व्होलॅटिलिटी. परंतु थोडं वर थोडं खाली हे चालूच राहणार आहे. परंतु काल आफ्टर मार्केट RBIनं एक अनाऊन्समेंट केलेली आहे ती फार महत्त्वाची आहे. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये ते OMO ऑपरेशन्स करणार आहेत आणि रुपीला स्टेबल करण्यासाठी केवळ डॉलर सेल करणार नाही आहेत तर इंडियन सिस्टममधले इंडियन जी काही बँकिंग सिस्टम आहे त्याच्यामधले डॉलर जे आहेत तर ते सक करून घेणार आहेत आणि आपण काय म्हणू शकतो त्याला की डॉलर रुपी स्वॅप करणार आहेत. ओके. आणि त्याची अमाऊंटसुद्धा बरीच मोठी आहे 32 बिलियन इंडियन रुपीजची. म्हणजे बरीच मोठी अमाऊंट आहे. तर मग आता यामुळे काय होणार आहे तर आपला जो रुपी आहे तर तो जो हळूहळू स्ट्रेंथन होतो आहे तर तो स्टेबल राहील हे लक्षात घ्या. म्हणजे तो अचानक फार स्ट्रेंथन होईल असं नाही. कारण कसं असतं की RBI रुपीवरती फार लक्ष देतं. त्याचं कारण असं असतं की जर रुपीमध्ये खूप जास्त व्होलॅटिलिटी आली आयदर अपसाईड आयदर डाऊन साईड तर दोन्ही ठिकाणी आयदर एक्सपोर्टरला किंवा इम्पोर्टरला फार मोठा लॉस होतो आणि त्यांचे जे बिलिंग सायकल्स आहेत ते बिघडतात. त्यामुळे रुपीला शक्यतो स्टेबल ठेवलं जातं किंवा वर खाली जरी जाऊ द्यायचं असेल तरी फार कमी प्रमाणामध्ये त्याला जाऊ दिलं जातं. मोस्टली स्टेबल ठेवलं जातं.
आणि इथून मागे म्हणजे मध्यंतरच्या काळामध्ये जे काही टॅरिफ्स आपल्यावरती US कडनं लावण्यात आले, तर त्यामुळे जे काही रुपी आहे तर तो फॉल होऊ दिला. परंतु आता ते फॉल होऊ देण्याच्या मूडमध्ये नाही आहेत. हे आपल्याला त्यांच्या कालच्या स्टेटमेंटवरनं पाहायला मिळाले. म्हणजेच काय, की रुपी स्टेबल होईल आता इथने पुढे. ओके. मग हे इंडियन मार्केटसाठी अगेन एक चांगली गोष्ट आहे आणि स्पेशली कन्झम्पशन रिलेटेड जे स्टॉक्स आहेत त्याच्यासाठी, त्यानंतर जे काही बँकिंग आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीचे जे स्टॉक्स आहेत तर त्याच्यासाठी. तर त्यासाठी आज ते कसे रिॲक्ट करणार त्यावरती ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपण FISDAचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन 2 दिवसांपासून सेलिंग करायला सुरुवात केली. कालही त्यांनी साधारण 1700 कोटींच्या आसपास सेलिंग केलं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं नो डाऊट बाईंग केलेलं आहे. परंतु आपण तरीही पाहिलं तरी मार्केटमध्ये आपल्याला काल एक रेंज बाउंड सेशन पाहायला मिळालं. त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल होती वीकली आणि मंथली एक्सपायरी. ओके, सॉरी, फक्त वीकलीच एक्सपायरी होती, मंथली यायची अजून. तर मग आता अशा पद्धतीनं पाहूयात आता काय होतं ते पूर्ण नेक्स्ट सिरीजमध्ये. आता डिसेंबर तर संपत आलेलाच आहे आणि वेगवेगळ्या ब्रोकरेज रिपोर्ट्स जे आहेत तर ती यायला लागलेले आहेत. आणि रिलायन्ससाठी सुद्धा एक गुड न्यूज आहे, ती म्हणजे अशी की जे काही 48 नवीन कोलचे जे काही गव्हर्नमेंटने ऑप्शन केले होते तर त्याच्यामध्ये रिलायन्सला सुद्धा बऱ्यापैकी एज आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा ठिकाणी रिलायन्सने बीड केलेलं आहे आणि ते जिंकताना सुद्धा दिसत आहेत. त्यामुळे रिलायन्स आज फोकसमध्ये राहील, कारण एनर्जी रिलेटेड त्यांचा जो आर्म आहे रिलायन्सचा तर तो त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणा, ट्रेड म्हणा, वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. तर होप सो आता आपल्याला सरकारी कंपन्यांमध्ये बाईंग पाहायला मिळते मोस्टली. त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की जे काही आता बजेट येणार आहे फेब्रुवारीमध्ये तर प्री बजेट बाईंग आपल्याला यामध्ये पाहायला मिळते. म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की गेले 2-3 दिवसापासून जे गव्हर्नमेंटचे स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला बाईंग जास्त पाहायला मिळते. परंतु यामध्ये आपण काय म्हणू शकतो की हायर साईडला जाऊन ते पुन्हा स्टक होणार आहे, ते लक्षात ठेवा. म्हणजेच काय की बजेट झाल्यानंतर ह्या स्टॉक्समध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं पूर्ण वर्षभर तरी फार मोठं ॲक्शन काही पाहायला मिळणार नाही आहे. तर होप सो पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.